नमस्ते, मी एस माने टर्नर इंस्ट्रक्टर। लास्ट लेसन आपण शिकलो सरफेस रफनेस सिम्बॉल। सरफेस रफनेस सिम्बॉलमध्ये दोन अनइक्वल लेंथ 60 डिग्रीमध्ये असतात। त्याच्यावरील बाजूस आडवी रेष मारली असते। तिथं त्या ठिकाणी मशीनिंगचे नाव, टॉलरन्स, ले ऑफ डायरेक्शन या गोष्टी दाखवलेल्या असतात आणि त्यानुसार त्या ड्रॉइंगवर दिलेल्या त्याचा अभ्यास करून आपल्याला त्याप्रमाणे जॉब तयार करावा लागतो। आता आपण पुढे आज शिकणार आहोत जॉमेट्रिकल टॉलरन्स। जॉमेट्रिकल टॉलरन्स म्हणजे काय तर भौमितिक टॉलरन्स किंवा जॉमेट्रिकल टॉलरन्स। जॉमेट्रिकल वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या स्थितीला जॉमेट्रिकल टॉलरन्स म्हटलं जातं। म्हणजेच भौतिक वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या स्थितीला भौमितिक टॉलरन्स असं मराठी संबोधतात। हा कसा सिम्बॉल समाविष्ट असणारी फ्रेम एक जॉमेट्रिकल टॉलरन्सचे झोन दर्शवते। म्हणजेच काय, आता उदाहरणार्थ अशी फ्रेम असेल, या ठिकाणी पॅरलल दिला असेल किंवा फ्लॅटनेस दिला असेल, असे वेगवेगळे सिम्बॉल दिले असतात आणि या ठिकाणी त्याचा टॉलरन्स किती दिलेला आहे तो दिलेला असतो। म्हणजेच सिम्बॉल समाविष्ट असणारी एक फ्रेम जॉमेट्रिकल टॉलरन्स झोन दर्शवते। आणि टॉलरन्स झोन म्हणजे कोणत्या स्थितीला किंवा कोणत्या भागाला टॉलरन्स दिलेला आहे आणि तो कसा दिलेला आहे, तो कसा फ्रेममध्ये दर्शवला जातो। आता या ठिकाणी हा जो डाटम सरफेस आहे, त्या डाटम सरफेसला डार्क केलेला त्रिकोण, डार्क ट्रायंगल स्पर्शित केलेला आहे आणि हा डार्क ट्रायंगल जॉबचा बेस दर्शवतोय। या जॉबचा बेस लाईन किंवा बेस दर्शवतोय आणि तो बेस दर्शवल्यानंतर या पोर्शनमध्ये, इथून या पोर्शनमध्ये पॅरलिझम म्हणजे हा समांतरपणा किती पाहिजे तर 0.5 mm एवढा डिस्टन्स दाखवतो। आता या ठिकाणी फ्लॅटनेस दर्शवली, म्हणजेच ह्या भागाशी किती फ्लॅटनेसमध्ये पाहिजे, सॉरी हा किती फ्लॅटनेसमध्ये पाहिजे तर 0.02। त्याचं टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 25 मिलीमीटर आहे, पण हे -0.3 चालतं, नाही तर 25 - 0.3 दिलेलं आहे। डार्क त्रिकोण हा डाटम सरफेस दर्शवतो। या ठिकाणी डार्क त्रिकोण असेल तर कधीकधी सरफेस लाईनला, समजा जॉबची ही सरफेस लाईन आहे, या सरफेस लाईनच्या इथे फ्रेम करून त्याच्यामध्ये एक लेटर लिहिलं जातं आणि डाटम सरफेस दर्शवला जातो। एक उलटा त्रिकोण तर डार्क त्रिकोण दर्शवला जातो किंवा डाटमची बेस लाईन असते, त्या बेस लाईनला असा बाण दाखवून त्या एक फ्रेम तयार करतात आणि फ्रेममध्ये अक्षर लिहून डाटम सरफेस दर्शवला जातो। या पद्धतीने किंवा या पद्धतीने दाखवला जातो। म्हणजेच उलटा डार्क त्रिकोण किंवा फ्रेम तयार केली जाते आणि त्या फ्रेममध्ये लेटर लिहून डाटम सरफेस दर्शवला जातो। हा डाटम सरफेस हा नेहमी बेस लाईनला स्पर्शित असतो। तो या डार्क त्रिकोण डाटम सरफेस हा या बेस लाईनला स्पर्शित आहे आणि ही आपण या ठिकाणी बेस लाईनला हा स्पर्शित दाखवलेला आहे आणि तो फ्रेम तयार केली आणि फ्रेममध्ये लेटर लिहिले आणि त्या लेटर लिहून दर्शवलेला आहे। जॉमेट्रिकल टॉलरन्स हा खालील कॅरेक्टरिस्टिक उपयोग करून दर्शवतात। आता याच्यामध्ये ग्रुप दिलेला आहे, नंतर कॅरेक्टरिस्टिक दिलेत आणि हा सिम्बॉल दिलेला आहे। फॉर्ममध्ये कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेटनेस आणि त्याच्यासाठी सिम्बॉल असतो ही सरळ लाईन आहे, ही लाईन आहे सरळ, म्हणजेच अशा कॉलम बॉक्समध्ये जर अशी सरळ लाईन दाखवली असेल तर ती स्ट्रेटनेस आहे म्हणायचं। नंतर हा दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे फ्लॅटनेससाठी असा सिम्बॉल दर्शवला जातो आहे।
म्हणजेच फ्रेममध्ये जर असा सिम्बॉल असेल तर तो फ्लॅटनेसचा सिम्बॉल आहे असं आपण समजावं. नंतर पुढचा फॉर्म आहे राऊंडनेस. राऊंडनेससाठी सर्कल काढून हा राऊंडनेससाठी सिम्बॉल दर्शवला जातो आहे. द सिलेंड्रिकसिटीसाठी सर्कल काढलं जातं आणि दोन बाजूला ह्या लाईन ओढल्या जातात आणि सिलेंड्रिकसिटी दर्शवली जाते. आणि प्रोफाईल ऑफ लाईन हा अशा अर्धवर्तुळाने दाखवली जाते प्रोफाईल ऑफ लाईन. तसेच प्रोफाईल ऑफ सरफेस हा वर्तुळ काढून मध्यरेषा त्याला खालील बाजूला रेषा दाखवली जाते आणि प्रोफाईल ऑफ सरफेस दर्शवला जातो आहे. त्याच्यानंतर ग्रुप आहे ॲटिट्यूड. ॲटिट्यूडमध्ये पॅरलिझम समांतरपणा, ज्याला दोन सरफेसमध्ये समांतरपणा आवश्यक असतो त्याला ह्या अशा दोन लाईन समांतर लाईन मारल्या जातात. हा त्याचा पॅरलिझमचा सिम्बॉल आहे. स्क्वेअरनेस, एक भाग दुसऱ्या भागाशी, एक सरफेस दुसऱ्या सरफेसशी काटकोनात हवा असल्यास हा स्क्वेअरनेसचा सिम्बॉल दर्शवला जातो. अँग्युलॅरिटी, तर एक भाग दुसऱ्या भागाशी कोनामध्ये हवा असल्यास किंवा कोनामध्ये करत असल्यास तर बॉक्समध्ये असा सिम्बॉल असतो. तर लोकेशन, तर पोझिशनचा सिम्बॉल, ज्याला आपण ड्रिलिंग करत असतो वगैरे त्यासाठी पोझिशन असते. कोणत्या पोझिशनला परफेक्ट ड्रिल मारायचं आहे किंवा कोणत्या ड्रॉईंगवरती कोणत्या ठिकाणी हे अशा प्रकारचं ड्रिल दाखवायचं आहे, अशा वेळेला ह्या पोझिशनिंगचा सिम्बॉल दर्शवला जातो आहे. कोनिसिटी, कॉन्सन्ट्रिसिटी, तर एक वर्तुळाचा आतील भाग बाहेरील भागाशी किती समकेंद्रित पाहिजे, कॉन्सन्ट्रिसिटी किती पाहिजे हे दर्शवण्यासाठी एक आतील बाजूला एक वर्तुळ असतं, त्याच्या बाहेरच्या बाजूला एक वर्तुळ असतं. नंतर सिमिलॅरिटी, समानता. सिमिलॅरिटी दर्शवण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या 3 लाईन दर्शवल्या जातात बॉक्समध्ये आणि सिमिलॅरिटी दर्शवली जाते. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.